आज आपण उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं टरबुजाचं किंवा कलिंगडाचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही. अगदी ताज्या टरबुजापासून हा आपण सरबत बनवलेला आहे. तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खाता खाता आपण हे टरबुजाचं जो ज्यूस आहे ना तो पिणार सुद्धा आहेत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा टरबुजाचा ज्यूस दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि पियायला सुद्धा खूपच छान असा भन्नाट झालेला आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा टरबुजाचा ज्यूस नक्की करून बघा. टरबूज जे आहे ना ते आपण नेहमी चिरूनच खात असतो, पण यावेळेस हे टरबुजाचा ज्यूस तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर इथे आपण ताजं आणि फ्रेश असं टरबूज घेतलेलं आहे. तर बघा, टरबूज जो आहे ना तो आपण अर्धा चिरून घेणार आहेत. इथे मी अर्ध्याच टरबुजाचा ज्यूस बनवणार आहे, त्यामुळे इथे मी अर्धाच टरबूज चिरून घेतला. तर बघा, आपला टरबूज किती छान असा लालबुंद रंगाचा निघालेला आहे. आता मी याच्या बारीक अशा फोडी करून घेते. आता आपण अर्ध्याच टरबुजाचा ज्यूस बनवणार आहेत. तर इथे मी अर्धी फोड करून घेतली आणि चाकूच्या मदतीने आपण त्याच्या छोट्या छोट्या फोडी कट करून घेऊयात. यामुळे फोडी ज्या आहेत ना अगदी पटकन अशा निघल्या जातील आणि बी सुद्धा पटकन असे वेगळे होतील. तर इथे मी टरबुजाचे अगदी बारीक अशा फोडी करून घेतल्या. आता ह्या फोडी ज्या आहेत ना आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि जे बाकीचे राहिलेले सुद्धा टरबूज आहे ना त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे फोडी करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता, असं एकदम बारीक चिरल्यामुळे ज्या बिया आहेत ना त्यासुद्धा अलग झालेल्या आहेत. आता इथे आपण सर्व टरबूज जो आहे ना तो असा बारीक असा चिरून घेतला. आता लगेच हा टरबूजच्या ज्या बिया आहेत ना त्या आपण अलग करणार नाहीत, कारण त्या आपण ज्यूस बनवताना त्याची एकदम सोपी पद्धत मी बाजूला करण्याची सांगणार आहे. तर व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. इथे बघू शकता तुम्ही, एकदम टरबूज जो आहे तो असा बारीक चिरून घेतला. आता याचा आपण ज्यूस बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं. त्यामध्ये आता आपण या टरबुजाच्या फोडी टाकून घेऊयात. तर इथे मी बियासकट या टरबुजाच्या फोडी टाकून घेतल्या. जर तुम्हाला बी आवडत नसेल तर तुम्ही अलग सुद्धा करू शकता, पण पुढे मी सांगणारच आहे बिया आपण अलग कशा करणार आहेत ते. आता इथे आपण टरबुजाच्या फोडी टाकून घेतल्या की त्याच्यात थोडंसं गोडीनुसार आपण साखर टाकणार आहेत. तुम्हाला किती प्रमाणात गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता. अजून आपल्या ज्यूसला छान अशी टेस्ट यावी यासाठी आपण इथे एक 10 ते 15 पुदिन्याची पानं टाकणार आहोत. जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं नसतील तर तुम्ही तुळशीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा अगदी थोडंसं आपण इथे काळं मीठ वापरणार आहोत. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही जे रेग्युलर आपण भाजीसाठी मीठ वापरतो ना ते सुद्धा टाकलं तरी काही हरकत नाही. इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेणार आहे. अर्धा लिंबू चिरून घेतला आणि त्याचा रस सुद्धा आपण यामध्येच पिळून घेऊयात. यावर आता झाकण ठेवलं आणि एकदम याचा बारीक अशी स्मूथी आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे आपण या टरबुजाचा छान असा एकदम मस्त असा ज्यूस बनवून घेतलेला आहे. आता लगेच हा आपण चाळणीने चाळून घेऊयात, कारण यामध्ये जर ज्यूसमध्ये जर काही टरबुजाचे बी किंवा काही कण जर राहिले असतील ना तर ते गाळणीवरच राहतील आणि पिताना सुद्धा आपल्याला बी मध्ये मध्ये अडकणार नाही. तर बघा, ज्यूस या चाळणीवर टाकून घेतला की चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं. त्यामुळे चोथा जो आहे तो वरती राहून जाईल आणि ज्यूस जो आहे तो खाली पातेल्यामध्ये राहील. तर बघा, गाळणीच्या मदतीने मी असं गाळून घेतलं. तर सर्व ज्यूस जो आहे ना तो आपण गाळणीने गाळून घेतला. तर बघू शकता तुम्ही, एवढे आपले जे बी राहिले होते ना मध्ये ते असे चाळणीवरतीच राहतात. आता बघा, इथे आपला एकदम ताजा आणि फ्रेश किती त्याला छान असा रंग आलेला आहे. असा आपला टरबुजाचा ज्यूस तयार आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही किंवा इसेन्ससुद्धा वापरलेलं नाही. अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हा ज्यूस आपण बनवून तयार केलेला आहे.
आता हा जो ज्यूस आहे ना तो आपण पीत पीत खाणार आहेत किंवा खात खात पिणार सुद्धा आहे. तर त्यासाठी इथे मी काही टरबुजाचे छोटेसे काप करून घेतले होते ना ते सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहे. यामुळे टरबुजाच्या ज्यूसची अजून काही मज्जाच वेगळी येईल. आता इथे मी सब्जाचं बी घेतलं आहे. तर मार्केटमध्ये हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल. तर हे सब्जाचं बी मी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. 1 तासाभरानंतर तुम्ही सब्जाचं बी बघू शकता किती छान असं मस्त फुललेलं आहे. तर हे भिजल्याच्या नंतर थोडंसं चिकट स्वरूपाचं होतं. सब्जाचं बी टाकल्यामुळे आता शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण झालेली असते. तर या बियामुळे जी आपल्या शरीराची उष्णता असते ना ते सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते. आता बघा सब्जाचं बी टाकून झालं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात, कारण ते थोडंसं चिकट स्वरूपाचं आहे. तर पूर्ण व्यवस्थित आपण या ज्यूसमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. इथे आपण चांगल्या प्रकारे ज्यूस आणि जे टरबुजाचे तुकडे आणि सब्जा होता ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला. आता लगेच हा ज्यूस जो आहे ना तो आपण सर्व करूयात. आता तुम्ही यामध्ये रूह अफजा सुद्धा टाकू शकता किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. इथे मी दोन्ही ग्लासमध्ये हा सरबत सर्व केला आहे. डेकोरेशनसाठी त्यावर आपण पुदिन्याची पानं ठेवली आहेत. अजून आपला ज्यूस जो आहे तो छान असा रिच दिसावा यासाठी मी जी टरबुजाची काही तुकडे करून ठेवले होते ना ते सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहे आणि अजून थोडासा सब्जा यावरती टाकून घेणार आहे. यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि पिताना सुद्धा अगदी छान असं मस्त लागतं. तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता अगदी लालबुंद असा हा टरबुजाचा ज्यूस तयार झाला आहे. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा असं टरबुजाचा ज्यूस नक्की करून प्या. नेहमी तर आपण टरबूज जो आहे ना तो अगदी असा चिरून खातो, तर तसं न करता एक वेळेस असा हा ज्यूस नक्की बनवून प्या. लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा अगदी आवडीने पितील इतका आपला मस्त असा टरबुजाचा ज्यूस तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.